बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही पोयम इथे अभ्यासणार आहोत. बास्केट म्हणजे काय तर टोपली आणि मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश, म्हणजेच टोपलीभर चंद्रप्रकाश. आता ही कविता जी आहे ही सुनील शर्मा या पोएटने लिहिलेली आहे. त्यांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलाच्या व्यथेचे वर्णन केले आहे. या ठिकाणी त्याचे वडील व इतर ग्रामीण रोजगारासाठी शहरात जात असतात. कामावरून परतताना वाटेत त्यांना अंधार होत असल्यामुळे घरी पोचायला उशीर होतो. परतण्याच्या मार्गात प्रकाश नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. याच अडचणी सोडवण्यासाठी मुलगा चंद्राला प्रार्थना करत आहे. तो काय प्रार्थना करतो ते आपण पोयम थ्रू बघू. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. मग या ओळींमधून तो चंद्राला रिक्वेस्ट करत आहे. तो चंद्राला म्हणतो की हे चंद्रा, तू मला तुझा चंद्रप्रकाश दे. 1 किंवा 2 टोपली भरून तुझे बीज दे. बास्केट फुल और 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. म्हणजेच काय तर तुझा चंद्रप्रकाश जो आहे तो 1 टोपली किंवा 2 टोपल्या भरून तुझ्या चंद्रप्रकाशाचे बीज तू मला दे. मग आता या ओळींमध्ये, या स्टांजामध्ये सर्वात पहिली ओळ आपण बघितली, ओ मून. तर या लाईनमध्ये आपल्याला एपोस्ट्रोफी हा फिगर ऑफ स्पीच दिसून येतो. एपोस्ट्रोफी म्हणजे काय तर जेव्हा एखादी वस्तू, व्यक्ती समोर उपस्थित नसताना त्याला संबोधित केले जाते तेव्हा ते एपोस्ट्रोफी या फिगर ऑफ स्पीचचे उदाहरण असते. आता नेक्स्ट लाईन बघा, बास्केट फुल और 2 baskets फुल. या ओळीमध्ये सुद्धा एक फिगर ऑफ स्पीच आहे आणि तो आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे काय तर जेव्हा कोणत्याही ओळीतील एखाद्या शब्दाचे सुरुवातीचे लेटर रिपीट होते तेव्हा तो ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. आता या ठिकाणी बी हा 2 वेळा रिपीट झालेला आहे म्हणून हा कोणता फिगर ऑफ स्पीच येतो, ॲलिट्रेशन. आता आपण नेक्स्ट स्टांजाकडे वळूयात. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. आता ह्या ठिकाणी हार्ड वर्ड्स आले आहेत. पाथ, पाथ म्हणजे काय तर रस्ता किंवा मार्ग. सो, सो म्हणजे काय पेरणे. आता बघा, मुलगा पहिल्या स्टांजामध्ये त्याने काय केलं, मूनकडे रिक्वेस्ट केली की तू मला तो मूनलाईट दे. आता नेक्स्ट स्टांजामध्ये मुलगा काय करत आहे तर त्याला तो मूनलाईट कशासाठी हवा आहे याबद्दल त्याने सांगितलं आहे. म्हणजेच मूनलाईट कशासाठी हवं आहे त्याचं कारण त्याने इथे सांगितलं आहे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज म्हणजेच शहरापासून तर त्याच्या गावापर्यंत दोनही बाजूला, रस्त्याच्या दोनही बाजूला आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. म्हणजे त्याला काय करायचं आहे की जो रस्ता शहराकडून गावाकडे येतो तर त्या रस्त्याच्या दोनही बाजूला त्याला ते चंद्रप्रकाशाचे छोटे छोटे बीज जे आहेत, चंद्र जे आहेत ते त्या रस्त्यानी पेरायचे आहेत. आता फिगर ऑफ स्पीच या स्टांजामध्ये स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट यामध्ये एक फिगर ऑफ स्पीच येतो. आता हा कोणता फिगर ऑफ स्पीच आहे तर हा आहे रिपिटेशन. का कारण या लाईनमध्ये स्मॉल हा वर्ड 2 वेळा रिपीट झालेला आहे म्हणून हा येतो रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. नेक्स्ट, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. It becomes dark on its way back as my village is quite far. आता बघा, मुलगा त्याच्या गावातील ज्या संकट आहे किंवा अडचणी आहे लोकांच्या त्या तो इथे सांगतो. काय अडचण आहे तर सर्व गाव जे आहे ते काय करतं की कामाला शहराकडे जात असतं. रेग्युलरली रोज कामाला शहराकडे जात असतं आणि जेव्हा ते पुन्हा घरी येतात तर तेव्हा काय होतं, रस्त्यात त्यांना अंधार पडतो आणि त्यांचं विलेज जे आहे ते कुठे आहे, शहरापासून खूप दूर आहे.
व ह्या दूर अंतर पार करत असताना त्यांना रात्री परत येताना काय होतं, अंधार पडत असतो. When my father returns home, I am asleep and he goes back early in the morning while I am sleeping. आता या ठिकाणी पोएट सांगतो, म्हणजेच तो लहान मुलगा सांगतो की जेव्हा रात्र झाली आणि माझे वडील घरी आले तेव्हा मी झोपून गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वेन आय एम स्लीपिंग. म्हणजे सकाळी पण त्याचे वडील काय करतात, लवकर निघून जातात जेव्हा तो झोपलेला असतो. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आता बघा या ठिकाणी तो मुलगा काय करतो आहे, चंद्राला त्याचा प्रकाश मागत आहे, पण तो पण कसा, फुकट नाही, तो लोनवर मागत आहे. तो चंद्राला म्हणतो की तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश मला हा कर्ज स्वरूपात तू दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मग तो काय सांगतो मूनला की तू मला तुझा चंद्रप्रकाश, टोपलीभर चंद्रप्रकाश हा कर्ज स्वरूपात दे. त्याचं काम काय आहे, त्याला रस्त्याच्या दोनही बाजूला तो पेरायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, म्हणजे त्याच्या वडिलांचा येण्याचा जो मार्ग आहे तो त्याला प्रकाशित करायचा आहे. म्हणजे जेव्हा त्याचे वडील घरी येतात तर त्यांना कुठल्याही अडचणी येणार नाहीत आणि ते घरी लवकर परततील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मग त्याला काय करायचं आहे, जर वडील लवकर घरी परतले तर रात्री झोपताना ते त्याला परीकथा किंवा गोष्टी सांगतील. तो सांगतो की मला माझ्या वडिलांकडून याच परीकथा आणि गोष्टी ऐकायच्या आहेत. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आता या ठिकाणी मुलगा पुन्हा चंद्राला तीच प्रार्थना करतो आहे, काय की हे चंद्रा, तू मला तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश दे, मी तो रस्त्यांच्या दोनही बाजूंनी पेरून देणार. आता ह्या ठिकाणी आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून या ओळीमध्ये ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. का, कारण या ठिकाणी एस हे लेटर दोनही वेळा रिपीट झालं आहे, म्हणून तो ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे.